अंकुर प्रतिष्ठान व लीगल टीम चंद्रकांत दादा यांच्या संयुक्त विद्यमानाने सोसायटी विषयक कार्यशाळा भाग 2 हा आज या ठिकाणी होतो आहे। उद्घाटन होण्यापूर्वीच एक सत्र झालं, कारण उद्घाटन एखाद्या मंत्र्याच्या हस्ताने केलं तर पेपरमध्ये फोटो चांगला येतो, त्यामुळे तो पेंडिंग ठेवला होता त्यांनी। मी म्हटलं उद्घाटनाआधी एक सत्र झालं, उद्घाटन माझ्या हस्ते करण्याचा हेतू असा पेपरला फोटो चांगला येतो। त्यामुळे दुपारपर्यंत चालणाऱ्या ह्या कार्यशाळेला अनेक मान्यवर उपस्थित आहेत। काही माझे जुने मित्र आहेत, प्रामुख्याने सहकार आयुक्त तावरे। मी जेव्हा 14 ते 16 सहकार मंत्री होतो त्यावेळेला ते जॉईंट रजिस्ट्रार होते। खूप इतका हैराण केला चुकीच्या वागणाऱ्या माणसांना की शेवटी 45 आमदारांचं डेलिगेशन, विरोधी आमदारांचं, हे शरद पवार साहेबांना भेटलं आणि त्यांना असं म्हणाले की ह्याला मुख्यमंत्री करा, पण याचं सहकार पहिलं काढून घ्या। असं खूप आम्ही लोकांना न्याय मिळवून दिला, त्यात नटोरियस लोकांना धडा शिकवला। कावळा बसायला आणि फांदी तुटायला त्याच वेळेला राज्याचे महसूल मंत्री एकनाथजी खडसे यांचा राजीनामा झाला आणि केंद्राने असा आग्रह धरला की मी महसूल खातं बघितलं पाहिजे। मग कुठलं तरी एक, त्यात मला वाटतं PWD आणि सहकार दोन्ही होतं, तर म्हटलं माझं PWD काढून घ्या, पण मी काही सहकार सोडणार नाही। पण आमच्या पार्टीमध्ये इच्छा व्यक्त करणं बरोबर आहे, निर्णय जो होईल तो मान्य करत असतो। त्याप्रमाणे मला दिल्लीहून मेसेज आला की आप PWD रखो, राज्य के रास्तों की बहुत बुरी स्थिती हुई है। तर त्या काळातले माझे मित्र तावरेजी व्यासपीठावर उपस्थित आहेत, दीपक तावरे, जे आता सहकार आयुक्त करता करता सहकारातली एक सर्वोच्च स्टेज त्यांनी गाठली। असेच माझे जुने मित्र विद्यार्थी परिषदेतले ॲडव्होकेट उदय वारुंजेकर आहेत, त्यांच्या पत्नी पण समोर बसलेल्या आहेत। तिसऱ्यांदा जे बार काउन्सिलवर निवडून गेले असे एक लोकप्रिय आणि वकीलप्रिय असे वकील हायकोर्टामध्ये साधारणतः त्यांनी केस, ते मुळात ज्यात अपयश आहे त्याला हातात लावत नाही, त्यांनी केस घेतली की यशच असतं, असे माझे परममित्र ॲडव्होकेट उदय वारुंजेकर उपस्थित आहेत। विकास अचलकर आहेत व्यासपीठावर। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी ही चळवळ वाढवली असे सुहासराव पटवर्धन आहेत। म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी मूवमेंट चळवळ म्हणजे सुहास पटवर्धन असं एक चित्र समाजामध्ये आहे। सातत्याने अभ्यास, सरकारला सुचवणं, भेटीगाठी करणं, निवेदन देणं, मागे लागणं, असे सुहासराव पटवर्धन व्यासपीठावर उपस्थित आहेत। अनिरुद्ध लांजेकर, वसंत कर्जतकर, रवींद्र रांजेकर, सुनील जाधव। हे रांजेकर आहे का लांजेकर आहे? आर। नगरसेविका मंजुश्रीताई खर्डेकर, ज्या आमच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा पण आहेत। मिलिंद टांगसाळे, श्रीमती प्राची बगाटे, जे आमच्या अध्यक्ष आहेत। श्रीमती स्मिता राय, नगरसेविका मिताली सावळेकर, वरती नाव यायला पाहिजे होतं मिताली सावळेकर। का प्रत्येक विषयाच्या मागे राहायचं असतं तसं, आणि प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो, असे त्यांचे पतिराज कुलदीप सावळकर। ते आनंदाने मागे आहेत का माहीत नाही मला, पण महिलेला द्यायचं होतं त्यामुळे सांगितलं गेलं की तिला देतो नाही तर दुसरीला देतो, म्हणून तिला तरी देऊन टाका म्हणून, असे कुलदीप सावळेकर। आश्चर्य वाटावं, म्हणजे मला हे आश्चर्यच आहे। म्हणजे कोथरूडचं हे खरं म्हणजे विशेष आहे की कुठलाही कार्यक्रम म्हटला की खूप चांगल्या संख्येने आपण येतो। त्यामुळे मिताली म्हणाल ते खरं आहे की शनिवारी सकाळी ह्या मूडमध्ये आपण असतो की जरा उशिरा उठू, उशिरा आवरू, भाजी एरवी बायकोच आणते, पण भाजी आणणं, घ्यायला जाणं हा पण एक इव्हेंट असतो। त्यामुळे मग शनिवारी का होईना आपण भाजी आणायला जाऊ। अशा सगळ्यातून तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आलात। असे सर्व वेगळ्या सोसायट्यांचे पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, 19ला ज्यावेळेला मला माझ्या केंद्रीय नेतृत्वाने अमितभाई शहांनी असं म्हटलं, 2 वेळेला मी कोल्हापुरातून पुणे पदवीधरमध्ये आमदार होतो। असं असताना आणि पुणे पदवीधरचा आमदार असतानाच मी 1 नाही 2 नाही 8 खात्यांचा मंत्री झालो। असं असतानाही 19ला मला अमितभाई शहांनी, त्यावेळेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आग्रह धरला, जे आता केंद्रीय गृहमंत्री आहेत, की आपने पुन्हा से लढणं आहे। मला पहिलं लक्षातच येणार की काय काय म्हणतायत।
बोले क्यों पुणे से लड़ना है? तो बोले नहीं, कुछ दिमाग में है, आप बस हुआ कोल्हापूर, अभी पुणे में जाओ. 19ला मी ते लढायला आलो. आता माझा काही दोष नसताना सगळे अंगावर आले की बाहेरून आले, बाहेरून आले, बाहेरून आले. इथल्या सिटिंग आमदारची सीट त्यांनी चोरली. हा मराठा, त्या ब्राह्मणाची सीट, भरपूर झालं. पण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींकडून माझ्याकडे 13 वर्ष गुजरात होतं. त्यामुळे मी खूप शिकलो. त्याच्यामध्ये एक शिकलो असं की आपण शांतपणे काम करायचं, काही फार विचलित व्हायचं नाही. तसं मी निवडणूक लढलो, 26,000ने जिंकलो. आणि त्यावेळेला निर्णय केला की 5 वर्षाच्या टर्मनंतर असं व्हायला पाहिजे की लोकांनी विचारलं पाहिजे की कोण बाहेर जा, असं विचारलं पाहिजे. आणि म्हणून मी कामाला सुरुवात केली. त्याची मोठी यादी आहे. आणि परिणामी असं झालं की माझे परममित्र, माझे गुरु अनिरुद्ध भालचंद्र देशपांडे, जे BMचे प्राचार्य होते, विद्यार्थी परिषदेतले माझे गुरु, तर त्यांच्या घरी ते आजारी म्हणून जेव्हा गेलो होते, त्यांची सून IT मध्ये खूप टॉपला इंजिनियर आहेत. ते म्हणाले की दादा एक प्रसंग सांगते, परवा मेट्रोमध्ये काही चॅनल्सवाले घुसले. त्यांना काय कुठेही जाऊन ते, आणि ते सगळ्यांना विचारायला लागले की यावेळच्या विधानसभा मतदान कोणाला? सगळे चंद्रकांत दादा म्हणाले. त्यातला एक जण बहुधा माझा अँटी होता, तो इरिटेट म्हणून म्हणाला की वाय चंद्रकांत दादा बाहेरून आलेत. तर त्यामुळे त्यांनी माईकच काढून घेतला. त्या ताईने म्हणाले की कोण बाहेरून आले, असं म्हणून त्यांनी मी काय काय करतो सांगितलं. तर त्यातलाच एक भाग हा की मला सहकार मंत्री असताना तावरेजी आम्हाला सगळ्यांना जाणवत होतं की आपण उत्साहाने नवीन घर घेतो, पण ते घर घेताना खरेदीपत्र नीट करणं. खरेदीपत्र झाले की मस्त देवाजवळ आणून ठेवलं, पेढे वाटले, संपलं. अरे बा, नंतर प्रॉपर्टी कार्ड काढायला पाहिजे. मग सगळ्यांनी म्हणून डीम कन्व्हिन्स करायला पाहिजे. अरे त्याला काय, आत्ता नवीन बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला 50 वर्षात, म्हणजे 50 वर्ष भुरकन जातात. मग लक्षात येतं की डीम कन्व्हिन्स नाही. मग तुम्हाला डीम कन्व्हिन्सचा अर्थ असा की त्या खालचा जो प्लॉट आहे त्याची तुमची इक्वल ओनरशिप होणं. ती तुमची इक्वल ओनरशिप नाही, ओनरशिप बिल्डरच्या नावाने राहिली. आता तुम्हाला कसं काय बांधायला परवानगी मिळणार? त्यामुळे मला सहकार मंत्री असताना माझ्यासमोर केसेस चालायच्या ना, 50 हिअरिंग माझ्याकडे असायच्या. आणि सगळ्या अशाच असायच्या की आम्ही त्या काळात प्रॉपर्टी कार्ड काढायला विसरलो वगैरे. आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की आपल्याला एक लिगल सेल, एक लॉ फर्म काढली पाहिजे. त्यामुळे एका अर्थाने आम्ही एक 10 वकिलांची लॉ फर्म काढली आहे. आणि त्या लॉ फर्ममध्ये 1 रुपया शुल्क म्हणून घ्यायचं नाही, किंबहुना थोडा खर्च करावा लागला. एका ठिकाणी मोजणी करावी लागली. त्याचे फार 3 लाख वगैरे पडणार होते. आणि सोसायटीवाले म्हणाले आम्ही काय कॉन्ट्रीब्यूट करणार नाही. तर मी त्याला म्हटलं की आई काय काही नाही, काही इतकं करतो तर ते भरून टाका. कारण मोठी सोसायटी आहे की ज्याच्या मोजणीनंतर त्यांना रिडेव्हलपमेंटला परवानगी मिळणार होती. आणि त्यामुळे मी 10 जणांची एक लॉ फॉर्म केली. माझी मुंबईला पण आहे. आज राज्यातल्या, म्हणजे मला आयुष्यात निवडणूक हरणं पण माहीत नाही, केस हरणं पण माहीत नाही. कधी मराठा आरक्षणापासून चा इतिहास आहे. याचं कारण मी सातत्याने, माझे एक मित्राने म्हणतात की तू मागच्या जन्मी होते वकील होतास. मागच्या जन्मी वकील पण होतो, राज्यकर्ता पण होतो. तर त्यामुळे मुंबईत पण आम्ही काढली. आणि कुठलीही केस असेल तर आम्ही खूप अभ्यास करतो. माझा तो मित्र जो मला म्हणतो की तू मागच्या जन्मी लॉयर होतास, तो लॉजिक डेव्हलप करण्यात फार मास्टर आहे. त्याला कायदा कमी करतो, पण तो लॉजिक डेव्हलप करतो की असं कसं होईल, हे असं व्हायला पाहिजे, असं तो डेव्हलप करतो. आणि आमच्या वकिलांना तो ब्रीफ करतो. आणि त्यामुळे कोथरूडमध्ये हा उपक्रम आपण सुरू केला. 5 वर्ष उत्तम झाला. आकडेवारी मितालीताईंनाच माहिती आहे की किती जणांना आपण न्याय मिळवून दिला वगैरे वगैरे वगैरे. आता आपण एक आणखीन लिगल फॉर्म करतो की ज्याच्यामध्ये आणखीन एक लक्षात आलं की जमिनीचे प्रॉब्लेम आपल्याला भयंकर आहेत. इथे जमीन घ्यायचं तर चंद्र विकत घेणं सोपं आहे. इतक्या प्रकारचं एक जमीन 3 जणांना विकलेली काय असते, आणि कर्ज काय सापडतं, काय वाटेल ते होऊ शकतं. आणि त्यामुळे माझे एक मित्र आहेत, खूप मोठे डेंटिस्ट आहेत. निगडीला त्यांचं 10 चेअर्स असणारं, 10 डेंटल चेअर असणारं दवाखाना आहे. तर त्यांच्या 3 वेळा नवीन दवाखान्यासाठी, नवीन हॉस्पिटलसाठी जागा घेण्यात ते फसले. म्हटलं तुम्ही आता काही करू नका, आलं प्रपोजल की माझ्याकडे द्या. आणि 3 लाख रुपये त्या लॉ फर्मला दिले आम्ही. आणि त्यांनी अगदी सगळे बारकावे शोधून आता त्याचं खरेदीपत्र झालं. त्यांचं आता मोठा हॉस्पिटल होईल. तर अशी एक लॉ फर्म ओनली फॉर लँड मॅटर्स. मग भावभावांची भांडणं, मग बहिणीने हक्क सोडपत्र दिलंच नाही, ती अचानक उठून बसली, अशा सगळ्यासाठी एक नवीन करतो. तर तसं 5 वर्ष हे उत्तम चाललं, अजून चांगलं झालं. मग कोथरूडनंतर बाणेरच्या कार्यालयात सुरू झालं, मग कसब्यातल्या कार्यालयात सुरू झालं,
आता प्रभात रोडला सुरू झालं. तुम्ही जिथे जिथे म्हणाल तिथे आम्ही ह्याच्या ब्रँचेस सुरू करायला तयार आहोत. का तर आयुष्यभराची सगळी पुंजी आपण घालतो आणि अनवधानाने एखादी गोष्ट राहिली की प्रॉब्लेम होतात. त्यातून मग असा विषय आला की लोक सारखे कशाला यायला पाहिजेत, त्यांनी पण लोकांना मार्गदर्शन करावं म्हणून एक पुस्तक करावं. ते आता केलं आहे आणि ते सगळ्यांना उपयोगी पडेल असं वाटतं. मी आमच्या लॉ टीमला, लॉ फर्ममधल्या सगळ्या सदस्यांनाही शुभेच्छा देतो की माणसाचं समाधान याच्याशिवाय दुसरी प्रॉपर्टीज असू शकत नाही. तो जेव्हा आणि विशेषतः त्यातले बरेच जण हे प्रॉपर्ट्यांचे विषय घेऊन येणारे वृद्ध असतात. त्यामुळे त्यांच्या थरथरत्या हातामध्ये तुम्ही त्याचं प्रॉपर्टी कार्ड देता आणि त्याच्या चेहऱ्यावर जे हसू असतं त्याची दुकानात कॉस्टच असू शकत नाही. आणि त्यामुळे खूप लोकांना समाधान देण्यासाठी आपण काम करावं. एक प्रयोग आम्ही 3 वर्षापूर्वी केला होता, तो मागे पडला आहे, जो मुंबईत खूप जोरात चालला आहे. तो आहे रिडेव्हलपमेंट आपली आपण करायची. त्यासाठी प्रभू आले होते, चंद्रशेखर प्रभू, आणि खूप दिवसभराचा सेमिनार झाला. 1-2 जणांनी इंटरेस्ट दाखवला, एकांची झाली आहे आणि त्यात त्यांना खूप मोठ्या साईजचे फ्लॅट मिळाले. कारण शेवटी तुम्ही डेव्हलप करता त्यावेळेला बिल्डर वजा होतो. बिल्डर इथे स्टेजवर बसले, ते मारतील मला, म्हणाले हां आम्हाला रिडेव्हलपमेंट करणाऱ्यांच्या पोटावर पाय मी आणतो आहे. पण आयदर मग रिडेव्हलपमेंटला बसणाऱ्या लोकांना, नागरिकांना माहिती पाहिजे की काय मागायचं. किंवा मुंबईमध्ये आता तर राज्याने त्याचं एक स्वतंत्र महामंडळ केलं. प्रवीण दरेकर नावाचे मुंबई नावाची जी 10,000 कोटीची बँक आहे मुंबई, त्याचे चेअरमन प्रवीण दरेकरांना त्याचं चेअरमन केलं. आणि प्रवीण दरेकर मुंबई बँकेतून लोकांना फायनान्स करतो आणि लोकांना म्हणतो की तुमची तुम्ही डेव्हलप करा, ज्यात तुम्हाला काही कमर्शियल प्लेसेस ठेवता येतील, त्यातून भाडं मिळेल, सोसायटीचं मेंटेनन्स निघेल. तर तोही विचार आपण करायला हरकत नाही. किंवा हे म्हणाल तसं की बा आम्ही पण लोकांना मोठ्या जागा देतो आणि त्यामुळे बिल्डरशी थोडं निगोशिएट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे की ह्या सगळ्यातून किती मनी जनरेशन होणार आहे, मग किती प्रॉफिट बिल्डरने काढावा. जागा आमची, पैसे तुझे आहेत मला मान्य, इन्व्हेस्ट केले त्याचं व्याज घे, डिव्हिडंड घे, प्रॉफिट घे, पण आम्हाला जागा चांगल्या दे ना. तर अशा सगळ्या विषयासाठी हे उपयोगी होईल. आणि त्यामुळे मिताली आणि तिच्या सगळ्या टीमला मी शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांनाही असं म्हणतो की खूप आयुष्यात अलर्ट राहायला लागेल. समृद्धी ज्याला आपण म्हणतो की गरिबीचे जसे प्रॉब्लेम असतात तसे समृद्धीचे असतात. तर समृद्धीचे प्रॉब्लेम निर्माण झाले की त्याच्यामध्ये लोकांना कळेना की पैसा काय करायचा. मग ते जागेत इन्व्हेस्ट करायला लागले, दादागिऱ्या करायला लागले, अनधिकृत बांधकामं काय करायला लागले, वकील विकत घ्यायला लागले, काय वाटेल ते करायला लागले. त्या समृद्धीतल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला नॉलेज पाहिजे की काय बरोबर आणि काय चुकीचं. आणि असं काही बेबंदशाही आलेली नाही की कोणी दादागिरी करून काही करावं. खूप जणं यातले आपल्या मागे उभे राहू शकतात. त्यामुळे ते पुस्तकही पॉप्युलर व्हावं. ते आता काय स्टेपल न करता दिलं आहे का, बाइंडिंग करायचं आहे, ठीक आहे. ते पुस्तकही त्याची किंमत लावली आहे का, पूर्ण मोफत द्यायचं, संपलं की नवीन छापायचं का. तर ते लोकांपर्यंत जाऊन लोकांचं प्रबोधन होणं महत्त्वाचं. जय हिंद, जय महाराष्ट्र.